आदिवासींसाठी काढलेला मोर्चा अखेर यशस्वी ठरला। कारण मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आश्वासन दिलं त्यानंतर हे आंदोलन काल मागे घेण्यात आलं। पुढच्या 3 महिन्यात सगळ्या प्रलंबित प्रकरणं निकालात काढण्याचं लेखी आश्वासन सरकारकडून शेतकरी आणि आदिवासी बांधवांना मिळालं आणि त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत मोर्चेकरी आणि मुख्यमंत्र्यांची काल भेट घडवून आणली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी, शेतमजूर, आदिवासी राज्यभरातले शेतकरी आधी ठाण्यात आणि त्यानंतर मुंबईमध्ये दाखल झाले। आझाद मैदानात काल हे आंदोलन सुरू होतं। सकाळी त्यांनी विधिमंडळावरही मोर्चा काढला होता। ज्या गतीने या ठिकाणी कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या आणि मग त्याचा निपटारा सर्व प्रधान सचिवांना सोबत घेऊन, मंत्र्यांना सोबत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आता सक्त सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। मला वाटतं की आता अतिशय गतीने ही सर्व कामाचं त्या ठिकाणी मार्गी लागतील, त्यांचा निपटारा त्या ठिकाणी होईल आणि निश्चित आदिवासी बांधवांना आमचा त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। 8 महिन्यापूर्वी आमचे काही बांधव आले होते आणि त्याच्यानंतर आम्हाला यावं लागलं। पुन्हा 3 महिन्यानंतर दुसरी संघटना येऊ नये आणि याच स्पर्शावरती आंदोलन करू नये किंवा आम्हीच पुन्हा आम्हाला यावायला लागू नये यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता ते नक्की करतील, पाठपुरावा करतील आणि संघर्ष करणाऱ्या लोकांना निर्माणाच्या कामामध्ये अधिक हातभार लावतील ही अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो। आणि महत्त्वाच्या बातमीनंतर आता बातम्यात थोडक्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनाचा दिवसही कालचा वादळी ठरला। सरकारनं मराठा आरक्षणाचा अहवाल पूर्णपणे स्वीकारला नसल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात निवेदन केलं। कायद्यानुसार अहवालातल्या शिफारसी स्वीकारल्या जाऊ शकतात, पूर्ण अहवाल नाही, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। मराठा आरक्षणाचा अहवाल पटलावर मांडा अशी आग्रही भूमिका काल विरोधकांनी घेतली। त्यामुळे आक्रमक झालेल्या आशिष शेलार यांनी अजित पवार यांनी भूमिका बदलल्याचा आरोप केला। तुम्हाला शिफारसी स्वीकाराव्या लागतात आणि म्हणून कॅबिनेटला जर तुम्हाला स्वीकारायचं असतील तुम्ही सगळ्या स्वीकारू शकता, एखादी नाकारायची असेल तर एखादी नाकारू शकता, अमेंडमेंट करायची असेल तर अमेंडमेंट करता येते। पण आम्ही मंत्रिमंडळाचा निर्णय केला आणि संपूर्ण शिफारसी त्यातल्या स्वीकारल्या आणि म्हणून यातला कुठलाही याच्यामध्ये अहवाल नाकारलाय का आणि शिफारसी स्वीकारल्या आहेत का नाही, कायद्यामध्ये जे आहे ते कायद्याप्रमाणे आपण केलेलं आहे। कायद्याप्रमाणे शिफारसींवर आपल्याला निर्णय करावा लागतो, तो निर्णय आपण केलेला आहे। 50,000 रुपये हेक्टरी अनुदान तुम्ही द्या, खरीपाचं पीक वाया गेलं ते, आणि फळबागा, केळी आणि ऊसाच्या नगदी पिकाला 1 लाख रुपये हेक्टरी तुम्ही निर्णय जाहीर करा ना। आज 3 आठवडे झाले आपण राज्यात दुष्काळ जाहीर केला, त्याच स्थायी आदेश तुम्ही दिलेत। वीज बिल स्थगित करू, शैक्षणिक फी माफ करू, 100-200 रुपये शैक्षणिक शुल्क माफ करून काय करणार? आज महाविद्यालयाच्या सर्व ग्रांटेबल, नॉन ग्रांटेबल, प्रोफेशनल कॉलेजच्या फी मुलं भरू शकत नाही। 25% लोक आताच गाव सोडून गेले, त्यात माफ करणार की नाही? अर्थ असा झाला की संपूर्ण जो आहे 95% वर्ग जो आहे महाराष्ट्राचा हा 50% आणि 50% खुला, असं पुढे जे आहे होणार आहे। हे हायपोथेटिकल नाही, याला हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा भाग आहे हा, हे एकदा झालेलं आहे इथे। आणि म्हणून पहिल्यापासून अध्यक्ष महोदय माझं म्हणणं असं आहे, पार्लमेंटमध्ये जाऊन जर हा मुद्दा जर घेतला कुणी विरोध करणार नाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना भाजपमध्ये वाकयुद्ध रंगलेलं आहे। शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिवनेरीवरच्या माती कलश घेऊन अयोध्येला निघालेल्या उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप आणि संघावर टीका केली आहे। निवडणूक आले की राम मंदिराचा मुद्दा पुढे येतो, मात्र मंदिर कधी उभारणार, आणखी किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार, असा सवाल त्यांनी विचारला। दूध आणि अन्नपदार्थात भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा यापुढे होणार आहे आणि त्यासाठी कायदा केला जाणार आहे। तसं विधेयक लवकरच सभागृहात मांडलं जाईल, अशी घोषणा काल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत केली। कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि धडाकेबाज अशी ओळख असलेले तुकाराम मुंडे यांची अखेर मंत्रालयात बदली करण्यात आली। हा नेत्यांचा विजय तर जनतेचा पराभव होता। नेत्यांनी आपला विजय आणि जनतेचा पराभव फटाके फोडत काल नाशिकमध्ये साजरा केला। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिलं जावं, या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यात
ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। महिलांसह अनेक मोठ्या प्रमाणात महिला यात सहभागी झाल्या। शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे काढल्यानंतर सरकारनं दुष्काळ जाहीर केला, पण दुष्काळाची मदत मिळत नसल्यानं नाशिक जिल्ह्यात शिवसेनेनं घंटानाद आंदोलन केलं। मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर पुन्हा मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात आलं। पुढची बातमी, बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू आणि त्यामुळे सटाणा बाजार समितीत काल कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी संतापले। शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सटाणा मालेगाव मार्गावर रास्ता रोको केला। राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातली बातमी आहे। रेशन बचाव समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। थेट लाभ हस्तांतरण निर्णय आणि 29 सप्टेंबरच्या मार्गदर्शक सूचनांचा विरोध करण्यासाठी हा मोर्चा होता। मोठ्या प्रमाणात या मोर्चात बांधव सहभागी झाले होते। शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करण्यात, राज्यभरातले केरोसिनचे बंद केलेले डेपो पूर्ववत सुरू करावेत आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेत खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत त्यावर कठोर कारवाई व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मालेगाव नांदगाव तालुके दुष्काळी जाहीर झाल्यानंतरही उपाययोजना केल्या जात नाहीत असा आरोप संतापलेल्या शेतकऱ्यांनी केलाय। शिवसेनेच्या नेतृत्वात मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगावमध्ये तहसील कार्यालयावर काँग्रेसनं निराधार शेतकरी आणि शेतमजुरांचा मोर्चा नेलेला होता। या मोर्चामध्ये निराधार शेतमजूर देखील सहभागी झाले होते। रणजित पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। भुसावळ रेल्वे परिसरात अतिक्रमण करून रहिवास करणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या वतीनं महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं। रस्त्यावर लोटांगण घालून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। झोपडपट्टी बचाव महामोर्चा आम्ही काढलेले आहे आणि 2 वेळा आम्हाला या ठिकाणी अटक झालेली आहे। आता या ठिकाणी 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे। आमदार संजय सावकार धुडफेक करीत आहे। कशाची जागा देणार? आचारसंहिता लागल्यानंतर कुठून जागा मिळणार? म्हणून हे संपूर्णपणे धुडफेक करीत आहे। जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा हे आमदार, खासदार, मंत्री, नगराध्यक्ष आधी माजी आमदार कुठे होते? जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची नवीन इमारत धूळ खात पडली आहे। सरकारच्या 5 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। न्यायालय परिसर आणि इमारतीमध्ये घाणीचं साम्राज्यच पाहायला मिळालंय। या ठिकाणी संबंधित विभागानं लक्ष द्यावं अशी मागणी सातत्यानं होते। बातमी, बुलढाण्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्याच्या चिंचोली गावात घडली आहे। विनोद वानखडे असे या नराधम बापाचं नाव कळते। शेगाव ग्रामीण पोलिसात आरोपीच्या पत्नीनंच फिर्याद दाखल केली आणि शेगाव पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। आणि तालुक्यातून प्रकल्पाचे डावे आणि उजवे कालवे जातात आणि त्यापैकी डावा कालवा कुऱ्हा, तळणी, भांबोरा, पारडी या परिसरातून जातो। पण या गावांना कालव्याचं पाणी मिळत नाही। उलट बोरगाव, दाभडी या भागातून हा कालवा वाहतो आणि त्या भागात कालव्याला ठिकठिकाणी छिद्र पडली आहेत, त्यामुळे पाणी वाया जात आहे। जुन्नर तालुक्यामध्ये ऊस शेतीमध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आणि बिबटे महामार्गावरही आता सहजपणे पाहायला मिळत आहेत। नारायणगावमध्ये नारायणवाडी परिसरातून गेलेल्या बाह्यवन रस्त्यावर काही तरुणांनी मध्यरात्री बिबट्याच्या विविध हालचाली टिपलेल्या आहेत। हिंगोलीतली बातमी, राज्य राखीव पोलीस दलाच्या गाजलेल्या पोलीस भरती घोटाळ्यात पोलीस अधिकाऱ्यालाच 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। हिंगोलीचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड असं त्यांचं नाव कळतंय। हिंगोलीत राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 12च्या पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचं राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत समोर आलं। अकोल्याची बातमी, महापालिकेत विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांना असभ्य वर्तनाच्या बाबत त्यांच्या विरोधात निलंबनाचा प्रस्ताव आणण्यात आला। या विशेष सभेत अपात्रतेच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी हातवर करण्याचं आवाहन महापौरांनी केलं। त्याला भारिप, एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवत साजिद यांना पाठिंबा दिल्याचं कळतंय। आमदार गोटे यांनी निवडणूक आयोगाकडे एक अजब मागणी केली आहे। भाजपवर त्यांनी गंभीर हल्लाबोल केलेला आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर भामरे या तिन्ही मंत्र्यांसह त्यांच्या सुय सहायक आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना धुळे महापालिका निवडणूक होईपर्यंत जिल्हाबंदी करण्याची त्यांनी मागणी केली आहे। माझी आपणास विनंती आहे की जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्राचे राज्य संरक्षण खात्याचे राज्यमंत्री श्री सुभाष भामरे, श्री नाना करपे, हिरामण गवळी, अनुप अग्रवाल व अन्य
सर्व मंत्र्यांचे सुये साहेब यांना धुळे जिल्ह्यात 10 डिसेंबर 2018पर्यंत प्रवेशबंदी करण्याबाबत तसेच या सर्वांचे दूरध्वनी निरीक्षणाखाली ठेवण्याबाबत तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांचे पोलीस अधिकाऱ्यांचे निरीक्षणाखाली ठेवण्याबाबत आवश्यक ते आदेश पारित व्हावे. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपनं मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये एकही उमेदवार दिला नाही. शहरात 12, 13 आणि 19 या मुस्लिम बहुल भागात भाजपनं उमेदवार दिलेले नाहीत आणि या भागात भाजपकडे काही उमेदवार होते, पण भाजपनं जाणीवपूर्वक या प्रभागात उमेदवार दिला नसल्याची चर्चा सध्या रंगली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सातारा दौऱ्यावर होते आणि विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देताना आर्थिक निकषावर 25% आरक्षण देण्यासाठी मी आग्रही असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्याच्या हातामध्ये जे आहे ते सांगतायत, पुढं काय होईल त्या पद्धतीचा तो विषय वेगळा आहे. माझं मत असं आहे की कायम स्वरूपामध्ये जर आरक्षण मराठा आणि इतर सवर्णांना द्यायचं असेल तर केंद्राने कायदा करावा असं माझं मत आहे. मुख्यमंत्री त्यांच्या लेवलला सांगतात, त्यांना जो अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे ते निर्णय घेत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री कसलं बोलतायत, काय कुठं बोलतात असं नाही आहे. बातमी जालन्यातल्या एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना उघड झाली आहे. जालना तालुक्यातल्या अहंकार देवगावमध्ये सरपंचाच्या पतीनं इतर गावातल्या साथीदारांच्या मदतीनं महिलेवर अत्याचार केल्याचं कळतंय. 7 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बाकी 2 आरोपी फरार आहेत. देशात 151 जिल्हे हवामान बदलाच्या संकटात सापडलेत अशी माहिती भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वार्षिक अहवालात पुढे आली आहे. हवामान बदलाच्या संकटाचा फटका देशाच्या अर्थशास्त्राला किमान 17% बाधा पोहोचू शकतो, पण प्रत्यक्षात याचा फटका लोकसंख्येतल्या 50% जनतेला बसणार आहे. चव आणि पौष्टिकतेसाठी कडकनाथ या प्रसिद्ध कोंबडीच्या जातीला टक्कर देण्यासाठी उत्तराखंडमधल्या संशोधकांनी एका नव्या जातीचं संशोधन केलं. उत्तराखंडमधल्या पंतनगर कृषी विद्यापीठातल्या संशोधकांनी उत्तरा या जातीचं आता संशोधन केल्याचं कळतंय. कडकनाथ सारखीच दिसणारी आणि दर्जा असलेली ही नवी प्रजाती संशोधित करण्यात आली आहे. दुधात प्रतिजैविक आढळलं तर कडक कारवाई केली जाईल असा कायदा केंद्र सरकारनं केला. 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. दुधातून मानवी आहारात असलेल्या सेवनात जी प्रतिजैविका येतात त्याचा वापर धोकादायक पातळीच्या पुढे गेल्यास त्यावर कारवाई होणार आहे. समुद्रात मच्छीमारांनी एका महाकाय वेल माशाला जीवदान दिलंय. यातला रहिवासी महेंद्र मेहर 2 दिवसांपूर्वी मासेमारीसाठी जेव्हा समुद्रात गेले होते तेव्हा जाळ्यामध्ये मोठा मासा अडकल्याचं त्यांना लक्षात आलं. त्याचबरोबर त्यांनी या सगळ्या बोटीतल्या अवजारांच्या सहाय्यानं जाळं कापून या माशाची अशी सुटका केली आहे. बातमी अकोल्यातली आहे. व्यंकटेश नगरमधल्या महिलांनी एकत्रित येत अनोखी शक्कल लढत सामूहिक तुळशी विवाह सुरू केला. गेल्या 5 वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो. एकमेकांच्या गाठीभेटी आणि उत्सव देखील मोठ्या उत्साहात इथे साजरा केला जातो. नाशिकच्या गंगापूर रोडच्या बालाजी मंदिर परिसर लाखो दिव्यांनी उजळून निघाला होता. गोदावरी तीरावरच्या बालाजी मंदिरामध्ये 1 लाख दिव्यांची रोषणाई काल करण्यात आली होती. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं राज्य